नमस्कार. आवाज टुडेमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले. खरं तर इंदापूरची विधानसभा त्याबाबत खूप चर्चा सुरू आहेत आणि आज आपल्याबरोबर इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर तात्या मकरे आपल्याबरोबर आहेत आणि आता जी विधानसभा येते 2019 किंवा लोकसभा आहे तर त्याबाबत आपण तात्यांकडून जाणून घेणार आहोत. तात्या 2019चं इलेक्शन 2019ची विधानसभा खरं तर 1995 पासून ते 2014 पर्यंत हर्षवर्धन पाटलांकडं इथली सत्ता होती आणि 2014ला इंदापूरच्या विधानसभेचं सत्तांतर झालं आणि ते दत्तात्रय भरणे आता विद्यमान आमदार आहेत. तर 2019चं चित्र कसं असेल आणि तुम्ही कसं बघताय त्याचं? सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष प्रबळ आहेत इंदापूर तालुक्यात. वास्तविक पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या तालुक्यामध्ये कुणाला जागा मिळेल, काँग्रेसला मिळेल की राष्ट्रवादीला मिळेल आणि दोघांपैकी कुणाला जरी जागा मिळाली काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला, समजा राष्ट्रवादीला मिळाली तर बंडखोरी होणारच आहे. काँग्रेस हर्षवर्धन पाटील बंडखोरी करणार आहे. बरोबर. काँग्रेसला जागा मिळाली तर भरणे बंडखोरी करणारच आहे आणि बंडखोरी केल्यानंतर जो बंडखोरी करेल तो भाजप पुरस्कृतच असेल. म्हणजे ओपन जरी याद्या कदाचित नाही उभा राहिला, अपक्ष म्हणून जरी उभा राहिला या दोघांपैकी त्याला भाजप हा मदत करेल अंतर्गत आणि ज्याला भाजप मदत करेल तो निवडून येईल. पण तो लोकांच्या मतावर निवडून येणार नसेल तर ते ईव्हीएम वरती निवडून आलेला असेल. बर. पण 2019चा जो कल आहे तो काँग्रेसकडे वाटतोय की राष्ट्रवादीकडे वाटतोय? मामा की भाऊ वजन कोणाचं जास्त वाटतंय आज? नाही तसे दोघांनाही मी समान तसं काय. काम कोणाचं चांगलं होतं? कारण तुम्ही 1992 माजी नगराध्यक्ष होता. काम दोघांचंही चांगलं नाही. बर. दोघांचंही चांगलं नाही. लोकाभिमुख दोघांचंही काम नाही. बर. त्यांनी जेवढे काय म्हणतात ते बांधून दिले, शाळा बांधण्याचे इमारती बांधले आहेत त्यांनी, काय म्हणतात त्याला सभामंडप वगैरेच्या नावाखाली, मंदिरं आणि सभामंडप हे बांधण्याचंच पाप केले त्यांनी. शाळा बांधल्या नाही त्यांनी. बरोबर. कारण शाळेमध्ये विद्यार्थी बसतात, सभा मंडपामध्ये लोक गप्पा मारायला, पत्ते कुटायला, तंबाखू खात बसायला. शाळा जर बांधल्या तर शाळेत पोरं जातील, शिकतील, चांगल्या शाळा असतील. त्या दोघांनी तशा बांधलेल्या नाही शाळा आणि शाळेच्या संदर्भामध्ये दोघांची भूमिका नकारात्मक आहे. तर मग भाऊ नको किंवा मग आता मामा नको, तर मग आता तिसरा चेहरा म्हणून किंवा नवीन नेतृत्व म्हणून असं कोण तालुक्यातून उभा आहे का? किंवा सध्या तरी काही तसं काही दिसत नाही की कोणतरी तिसरा चेहरा पुढे येईल आणि त्याला लोक स्वीकारतील. नाही, आज लोकांची तशी मानसिकता नाही. लोकांची मानसिकता काय, भरणे किंवा हर्षवर्धन पाटील, ह्याच्यापेक्षा लोकांची मानसिकता वेगळी असेल असं मला वाटत नाही. पण हर्षवर्धन पाटलांवर पण बऱ्याच वेळा भ्रष्टाचाराचे आरोप लागले. आता ते न्यायप्रविष्ट असतील किंवा ते कितपत त्यांच्यावरती आरोप झाले ते सत्यात किती उतरले माहीत नाही, पण त्यांच्यावर बऱ्याच वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तुम्ही कसं बघताय त्याचं? आरोप होत असतात. आता त्यांच्या जर संपत्त्या पाहिल्या आपण तर त्यांनी फार संत तुकाराम होऊन इष्टती कमवलेले नाहीत. ते काही संत महात्मे नाहीत. त्याच्यामुळं
त्यांच्या प्रॉपर्ट्या पाहिल्या, त्यांच्या गाड्यांची पद्धत पाहिली, त्यांच्या राहणीमान पाहिलं, त्यांचे बंगले पाहिले, तर ती त्यांची उत्पन्नाची साधनं काय आहेत ते लोकांच्या डोळ्यामध्ये दिसतात. तर इंदापूरच्या जनतेने आता मग कोणाकडे बघायचं आणि कोणत्या मुद्द्यांना घेऊन, इंदापूरच्या विकासाच्या कोणत्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी आता वोटिंग केली पाहिजे? मुळामध्ये जे 1952 पासून शंकरराव पाटलांच्याकडे नेतृत्व या तालुक्यात होतं. 52 पासून त्यांच्या घरी 1952 पासून आज ताग आहे. जो 22 गावाचा पाण्याचा प्रश्न आहे तो सुटलेला आहे आणि ती सोडवण्याची त्यांची मानसिकता पण नाही दोघांची, आणि ते सोडवू पण शकत नाही. एकदा मी बोडके दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते. मी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होते. तर मी बोडके दादाला म्हणलं की हा 22 गावाचा जो प्रश्न आहे पाण्याचा, लाकडी लिंबडीपासून शेतकरी, तर हा पाण्याचा प्रश्न का सुटत? तर त्या मला म्हणले, तात्या खरं सांगू का, जे माझ्या मनाचं काही सांगत नाही बरं का, हे बरेच कार्यकर्ते होते, म्हणले हा प्रश्न दोघांना पण सोडवायचा नाही. आणि त्या 22 गावात जर सगळी गावं जर आपण बघितली तर त्याच्यात जवळजवळ मराठी नगण्य आहेत. मराठ्यांची गावं नगण्य आहेत, मराठ्यांची संख्या नगण्य आहे, मराठी शेतकरी अत्यंत नगण्य आहेत त्या 22 गावात. त्याच्यामुळं म्हणलं इथं जातीचा वास आहे सगळा, इथं जातीची गणित आहेत, म्हणून तो प्रश्न सुटणार नाही. परंपरागत 2014 पर्यंत 20-22 वर्ष हर्षवर्धन पाटलांकडे इंदापूरची सत्ता होती. मात्र इंदापूरच्या जनतेने 2014ला तो कौल पूर्ण चेंज केला आणि भरणे मामांकडे ती सत्ता दिली. तर भरणे मामांचं आता जे काम आहे ते एकूण तुम्ही म्हणता की भाऊंचं पण काम चांगलं नाही आणि मामांचंही काम चांगलं नाही. मामांचं काम चांगलं आहे तर प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्या बातम्या येत आहेत की काम चांगलंच आहे म्हणून. मॅनेज करून प्रसार माध्यमामध्ये काम चांगलं आहे म्हणून बातम्या देता येतात. मला माहिती आहे प्रसार माध्यम काय आहेत ते. बरं का, जे भरणे मामा आमदार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस या ब्राह्मणाने, मुख्यमंत्र्यांनी 260 कोटी रुपये नरसिंहपूर येथील ब्राह्मणाच्या देवळाला दिले आणि त्याला हातभार भरणे मामांनी लावला. तुमचं उपोषण ही सुरू होतं त्याच्याबाबत आणि त्या संदर्भामध्ये अजूनही चालू आहे. मी आता माहितीच्या अधिकारात काही माहिती अजून मागितली. त्या नरसिंहपूर गावामध्ये 46 लाख लोक येतात, इतके बनावट कागदपत्र भाविक येतात, असे बनावट कागदपत्र बनवले गेले. म्हणजे 46 लाख लोक वर्षभरामध्ये त्या ठिकाणी भाविक लोक येतात. नरसिंहपूर वर्षभरामध्ये 22,000 लोक सुद्धा येत नसते. पण त्या ठिकाणी 46 लाख लोक येतात भाविक वर्षभरामध्ये. अशा पद्धतीचं बनावट रेकॉर्ड बनवलं गेलं आणि हा बदमाश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला हे भरणे मदत करणार. त्या शाळेच्या खोल्यासाठी भरण्याने पैसे नाही मागितले, पण देवळाला मात्र 200 कोटी देण्यासाठी मांडीला मांडी चिटकून बसले. आणि मी विकास निधी आणला. भरण्यांना लाज वाटायला पाहिजे की देवळासाठी 260 कोटी रुपये देतो आणि ते एका भटाच्या बामणाच्या देवळासाठी. चाललंय काय नक्की चालू की. त्याच्यामुळं भरणे हा माझ्या दृष्टीने एक नालायक माणूस आहे आणि दुर्दैव आहे या तालुक्यात. या तालुक्याला चांगला माणूस मिळाला. माणसं धर्माच्या नादामध्ये, देवळाच्या नादामध्ये गुंतली पाहिजे, शिक्षणापासून वंचित राहिली पाहिजे, विज्ञाननिष्ठ माणूस होता का म्हणे याची काळजी भरणे पण घेत आहेत. त्याच्यामुळं भरणेंच्या विषयी जी माझ्या डोक्यामध्ये किंवा माझ्या मनामध्ये एक प्रकारची जी आपुलकी वगैरे होती
ती आज शून्य प्रत आहे. जे लोक तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही करत नसतील तर हे कशाला आहे? हे बटीक आहे कुठली, हे ब्राह्मणांच्या दारात राहिलेले बटीक आहेत. या मुख्यमंत्र्याच्या शेजारी बसायला मिळावं आणि त्यांचं उष्ट खायला मिळावं, उष्टावळीवरती जगणारे लोक आहेत. याच्यापेक्षा यांना जास्त काही महत्व नाही. आणि त्याच पद्धतीचं हर्षवर्धन पाटील पण आहेत. त्यांनी पण तोंडात शब्द काढलेला नाही. तर हे कुठं ना कुठं गुंतलेले आहे. त्याच्यामुळं या देवेंद्र फडणवीसला मदत करतात. त्या 260 कोटीच्या संदर्भात काय बोलत नाहीत. 46 लाख ही बनावट लोकसंख्या दाखवली गेली वर्षभरामध्ये येणाऱ्या भाविकांची. आणि पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बनावट रिपोर्ट पाठवले, अहवाल पाठवले असे कागदपत्रावरून दिसतो. पण त्यांचे अहवाल मात्र प्रत्यक्षात कागदपत्रामध्ये आढळून येत नाहीत. तुम्ही उपोषण किंवा आंदोलन केली तर त्यांच्यावर कारवाई नाही झालेली? नाही, कुणावर होणार नाही. सौरभ राव सारखा बदमाश जिल्हाधिकारी होतो, त्याच्या मार्फत हे सगळे बदमाशी केले गेले. आणि त्याला पुण्याचं ते देवळासाठी खास पुण्यामध्ये ठेवला. 1 वर्ष त्याला वाढवून दिलं जादा मुदत संपल्यानंतर सुद्धा. आणि हे देवळाचं काम पाहण्यासाठी त्याला पुन्हा पुणे महानगरपालिकेचा आयुक्त गेला, त्याला बदलीच केली. हा कोण सौरभराव? ते हा लबाड्या करणारा ब्राह्मण आहे सौरभराव म्हणजे. आणि तो त्या देवळाच्या माध्यमात 260 कोटी रुपये कसे जिरवायचे त्याच्यामध्ये मदत केलेली आहे सौरभरावने. आपण बघितलं असेल की हर्षवर्धन पाटील असतील किंवा दत्तात्रय भरणे असतील, जे आता चालूचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या कार्यातून सभामंडप असतील, देवळं असतील तर त्यांना भरमसाठ निधी दिला जातोय. मात्र इथं कोणती नवीन शाळा उभारताना दिसत नाही. विद्यार्थ्यांना कोणती, ज्या तालुक्यातले विद्यार्थी आहेत, गरजू विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना कोणतीही आर्थिक मदत त्यांच्या शिक्षणासाठी पोहोचताना दिसत नाही. मात्र 2019चं चित्र काय असेल की माजी नगराध्यक्ष जे रत्नाकर तात्या मकरे आपल्या बरोबर होते, ते म्हणत होते की दोघेही लायक नाहीत. मात्र आता इंदापूरची जनता कोणाला निवडून देते, 19चा आमदार इंदापूरचा कोण असेल हे बघणं आता महत्त्वाचं राहणार आहे. धन्यवाद.